नमस्ते शेतकरी बंधू, मी महादेव माळी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा या यंत्रणेमार्फत इथं BTM म्हणून मी कार्यरत आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं. त्याच पद्धतीने सेंद्रिय शेतीचं महत्त्व काय आहे हे शेतकऱ्यांना पटवून दिलं. त्याच्यानंतर शेतकरी जे आमचे कराड तालुक्यातील शेतकरी आहेत सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित झाले. त्यांना सुरुवातीला ज्या निविष्ठा लागत आहेत त्या विकत आणल्या बाजारातून, त्यावेळी लक्षात आलं की ह्या ज्या निविष्ठा आहेत त्या आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि घरच्या घरी बनवल्यानंतर आपला उत्पादन जो खर्च आहे तो अतिशय कमी करू शकतो. यासाठी आम्ही काय केलं की आत्मा योजनेअंतर्गत ह्या शेतकऱ्यांचा गट केला. 35 शेतकऱ्यांचा गट केला आणि ह्या शेतकऱ्यांना NIPHM हैदराबाद येथे 5 दिवसाचे शेतकरी प्रशिक्षण दिलं. त्याच्यामध्ये त्यांना PSB, रायझोबियम, सुडोमोनास तसंच मायक्रोरायझा ह्या ज्या जैविक निविष्ठा आहेत ह्या कशा पद्धतीने बनवायचा, त्याचा उपयोग काय याच्या संदर्भात प्रशिक्षण दिलं आणि आपल्या घरच्या घरी कसं हे उत्पादन करू शकतो आपले मार्गदर्शन घेतलं 5 दिवसाचं. त्याच्यानंतर ह्या शेतकऱ्यांनी आपल्या घरच्या घरीच ह्या निविष्ठा बनवायला चालू केलेल्या आहेत. आज आपण जाणून घेऊया, आमचे हे शेतकरी आहेत अनिल जमाले दादा, यांनी आपल्या घरच्या घरीच PSB, रायझोबियम, सोडोमोनास तसंच मायक्रोरायझा कशा पद्धतीने बनवायचा हे त्यांनी चालू केलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की मायक्रोरायझा घरच्या घरी कसं बनवायचा आणि त्याचा वापर कसा करायचा. नमस्कार, मी अनिल कृष्णा जमाले, राहणार मुंडे, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील शेतकरी असून महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या सतत 2005 पासून संपर्कात असून ज्योतिर्लिंग कृषी विज्ञान मंडळाच्या मार्फत विविध काम केलेले आहेत. तसेच गेल्या वर्षी फेब्रुवारी 18 मध्ये सातारा जिल्हा आत्मा अंतर्गत आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या सहकार्यानं NIPHM हैदराबाद येथे आम्ही जैविक शेतीचे घरच्या घरी ऑन फार्म प्रोडक्शन ऑफ बायो फर्टिलायझर हे कसे तयार करायचे ह्याचे प्रशिक्षण घेतले. 5 दिवसाच्या प्रशिक्षणात आहे का नाही अगदी साध्या साध्या गोष्टी आहे का नाही आपण घरच्या घरी कशी बनवू शकतो याचं साध्या सरळ भाषेत शिकवलं गेलं. जमिनीत ज्या वेळेला जीवाणू भरपूर असतात त्यावेळेला आपण जमीन जिवंत समजले जातो आणि त्यावेळेला जीवाणूची संख्या जमिनीत वाढण्यासाठी आपल्याला उपयुक्त जसे ॲसिडोबॅक्टर, PSB, रायझोबियम, आयझोस्पिरेलियम त्याचप्रमाणे हे मायक्रोरायझा सुद्धा उपयुक्त जीवाणू आहेत. आणि कोणीही शेतकरी अगदी ह्याला म्हणजे अगदी स्टरलाइज करा हे करा किचकट हे नाही, सामान्य शेतकरी सुद्धा आहे का नाही हे मायक्रोरायझा बनवू शकतो. मायक्रोरायझा हे स्फुरदयुक्त जीवाणू खत आहे. त्यातच काही प्रमाणात जमिनीतली उपयुक्त बुरशी आहे जी मुळावाटे आहे का नाही अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य मुळावाटे खेचून घेते आणि काही वेळेला अपवादात्मक परिस्थितीत ज्या वेळेला पाणी कमी पडत असेल त्या पिकाला नाहीतर ही होत असेल त्यावेळेला ते उपलब्ध करून देण्याचं काम करत असल्यामुळं आहे का नाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा उपयोग करावा. आणि साधी सोपी मायक्रोरायझासाठी लागणारे साहित्य यासाठी आपणास आपल्या शेतातील माती, मायक्रोरायझाची मदल करचल, ज्वारीचे बियाणे, कुंडी एक आणि आपले तरी पुरेसे होते. आम्ही मदल करचल हे NIPHM हैदराबाद म्हणून आणलेलं होतं. आपल्यासारख्या इतर शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र अथवा जैविक खते तयार करतात असे बरेचसे ठिकाणी आमच्या भागात आता कराडात कृष्णा महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र या असे ठिकाणी तुम्ही मागणी केली तर तुम्हाला उपलब्ध होईल. कसे तयार करायचे याची प्रात्यक्षिकच दाखवत आहे. ही माती 3 दिवस जी आपण उन्हात कडक उन्हात जी तापवलेली होती त्या हानिकारक जंतू ही निर्जंतुक माती झालेली आहे आणि तीच माती वापराय आपण ही घेणार आहे. पण माती जी तापवलेली होती 3-4 दिवस ते आता कुंडीत पूर्ण भरून घेतलेले आहे आणि या साधारण या मातीसाठी 10 ग्रॅमच्या आसपास हे मायक्रोरायझाची मदल करचेल आपण हे टाकून द्यायचे आहेत. त्यानंतर मुजवायचे आहेत असे ज्वारीचे 4 ते 5 बियाणे पुरेसे होतात. झारीच्या साहाय्याने पाणी घाला.
कुंडीतील सर्व माती भिजण्यासाठी आत्ता जे आपण पाणी वापरलेलं आहे त्यात एक मी बोलतोय तोपर्यंत ते आटून जाईल. आणि जर अपुरं दिसलं तरी पाणी वापरायचं नाही तर पाणी वापरायचं नाही. इतर रासायनिक खतंही अजिबात काही न वापरता ज्या वेळेला 4 दिवसानं 8 दिवसानं, आता जरा पावसाळ्याचं वातावरण आहे, कमी 8 दिवसानं पाणी जरी दिलं तरी चालतंय. असे पाणी देत देत 3 महिने ह्याची वाढ होऊन द्यायची. 3 महिन्यानंतर ते कापून घ्यायचे ज्वारीची ताटे. आणि ज्वारीची ताटे कापून घेतल्यानंतर आतल्या मुळ्या ते मायक्रोरायझायुक्त मुळे असतात. त्या संपूर्ण ज्वारीची आत्ता जी आपण ज्वारी टाकली त्याची मुळावर वाढ होती मायक्रोरायझाची, आणि ते मुळ्या आपण बाहेर काढून घ्यायच्या आणि सावलीत घरात 1-2 दिवस सुकून द्यायच्या. आणि त्यानंतर कात्रीने त्याचे 1 सेंटीमीटरचे तुकडे करून तुम्ही बाटलीत बरणीत साठवण करू शकता. हे जीवाणू 6 महिने टिकतात. मायक्रोरायझा तयार करताना ज्वारी अथवा मका घ्यावावं, कारण का ज्या वेळेला आपण मायक्रोरायझाची बीज रोपण करतो त्या मका अथवा ज्वारीच्या मुळावर मायक्रोरायझाची जोमदार वाढ म्हणजे होत असल्यामुळे ज्वारी अथवा मका शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त याचा उपयोग करावा. जमिनीत वापरत साधारण 1 एकरसाठी 2 किलोपासून 4 किलोपर्यंत आपण हे मदल कल्चर, गांडूळ खत, शेणखत अथवा आहे जर काही उपलब्ध नसलं तर आहे असं सरळ टाकून द्यायचं. बी टाकायचे आणि पाणी द्यायचे. त्या आपोआप त्याच्यापासून फायदे भरपूर मिळतात. मगाशी जे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवलं मायक्रोरायझा कसे बनवतात ते, त्याचे मी 3 आठवड्यापूर्वी अगोदर बनवलेले होते. त्याचे इथं आपण ही रोपं 3 आठवड्याची पाहू शकता. आता हे 3 आठवड्याचे आपले रोपं आहे ते ज्या वेळेला 3 महिने पूर्ण होतील, 3 महिने पूर्ण झाल्यानंतर जे वाढ होते त्यावेळेला येथून संपूर्ण कट करून घ्यायचे वरचे भाग ज्वारीचा. हलक्या हातानं खुरप्याने करून मुळे काढून अशी माती बाजूला काढायची. मातीत ही मायक्रोरायझाचे जीवाणू उपलब्ध असतात, त्याच्यामुळे मातीसुद्धा शेतातच फेकून द्यायची. मुळात असतात. माती ही ती मायक्रोरायझा युक्त असते. या पद्धतीने तयार झालेले मायक्रोरायझा कल्चर तुम्ही बरणीत अथवा इतर बाटलीत ह्याच्यात साठवून ठेवू शकता आणि हे जीवाणू 6 महिनेपर्यंत आपण वापरू शकतो. आणि आता प्रत्यक्ष शेतात वापरायची वेळ, शेतात वापरताना तुम्ही एकरी 2 ते 4 किलोपर्यंत गांडूळ खत अथवा कंपोस्ट खत शेणखतात ह्यात मिक्स करून ते संपूर्ण शेतात आपण टाकून द्यायची आणि पेरणी करायची. आपल्या भागातील विविध 80 प्रकारची जी पिके आहेत त्या पिकांना मायक्रोरायझा 1 नंबरने म्हणजे उपयुक्त, काही प्रमाणात बुरशी आणि स्फुरद विरघळणारे चांगले काम करणारे हे जीवाणू आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ही साधी सोपी पद्धत आहे, घरच्या घरी करायला काही हरकत नाही. मी महाराष्ट्र शासनातल्या कृषी विभाग यांचे आभार मानतो. महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा सहकार्याने आपली उन्नती करावी. धन्यवाद.